लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे? त्याचबरोबर हप्ता वाटपासाठी जो निधी मंजूर होत असतो, तो जो निधी मंजूर कधी होणार आहे? आपले लाडके दादा चेकवर सही कधी करणार आहेत? कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही ऐकलं असेल लाडक्या ताईंनो, दादा म्हणायचे की "आदिती मी ह्या चेकवर सही केली आहे. आदिती मी त्या चेकवर सही केली आहे." आता कोण त्या चेकवर सही करणार आहे? तर आपले लाडके दादा अजितदादा या ठिकाणी त्यांना स्वर्गवासी अजितदादा या ठिकाणी आपल्यासोबत नाही आहेत. मग या चेकवर सह्या तरी कोण करणार? हप्ता कधी वाटप होणार? म्हणजे सगळा महाराष्ट्र थांबलाय. लाडक्या बहिणींनो पूर्ण महाराष्ट्र थांबलाय. पुण्याला या ठिकाणी सुट्टी देऊन टाकली. 2 दिवसासाठी सुट्टी देऊन टाकली. सगळ्यांना कोणालाच असं जे पक्षात असतील, विरोधी पक्ष असेल, सरकार, माणूस म्हणजे कोणी सगळेच जण एकदा या ठिकाणी निशब्द झालेले आहेत, की नेमकं असं कसं झालं? तर सगळ्यांना असं वाटतंय, की आता मग काय होणार आहे पुढचं? तर आता सध्या कुणाची अशी हेच नाहीये, की काय नेमकं होणार आहे पुढे भविष्यामध्ये. तर सर्वप्रथम लाडक्या दादांना पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली आणि लाडक्या दादांची आता नेमकी जागा कोण भरून काढणार? कारण एवढं मला वाटत नाही, की दादांची जागा कोणी भरून काढू शकते. बघा, पत्रकार परिषदेमध्ये एकमेव असा माणूस होता, की ज्यांची पत्रकार परिषद ऐकू वाटायची. त्यांनी जे हसत-खेळत जे पत्रकारांना बोलले असेल किंवा डायरेक्ट त्यांचा जो स्वभाव होता, तो परत येणं शक्य नाहीये. तर असा जो मोठा माणूस होता आपला, तो दादा आता आपल्यासोबत नाहीयेत. तर मग नेमका हा 19वा हप्ता नेमका कसं होणार? लाडक्या बहिणीचा एक खंबीर दादा, मी बघितलं असेल, की प्रत्येक वेळेस दादांना या ठिकाणी आपण ज्या गोष्टी यायच्या, दादा ज्यावेळेस म्हणायचे त्यावेळेस ते कंप्लीट करायचे. म्हणजे ते एखाद्या वेळेस लेट बोलतील, पण ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते एकदम कंप्लीट ते गोष्टी करायचे. तर अशा ह्या लाडक्या दादाचा आता चेकवर सही कोण करणार? आपले दादा आपल्यासोबत नाहीयेत, तर लाडक्या बहिणीचे लाडके दादा सोबत नाहीयेत, तर पूर्ण महाराष्ट्र थांबलाय. तर आता हे दादाबद्दल मी बोललोय. आता लाडक्या बहिणीबद्दल थोडं बोलतो, की आता लाडक्या बहिणीचं एक आपण बघू शकतो, की लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता आता वाटप होणार आहे. म्हणजे पुढचा आता हप्ता असणार आहे 19वा हप्ता. 17वा हप्ता, 18वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये. आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे, की ज्या 17वा, 18वा हप्ता न भेटलेल्या लाडक्या ताईंची या ठिकाणी संख्या वाढली. त्यांचं कारण काय होतं? त्यांच्या ई-के-वाय-सी चुकल्या आणि आदिती मॅडमला या ठिकाणी त्यांनी ते सांगितलं पण, की बाबा अंगणवाडी सेविका आम्ही तुमच्याकडे पाठवणार आणि तुमचं हे होणार आहे. तर अजितदादा पवार यांच्या पी-एनना पण माझं 2 दिवसापूर्वी म्हणजे ते होण्याच्या अगोदर बोलणं पण झालं की हे आमचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये मी मुद्दे पण त्यांना सांगितले होते, की 17वा 18वा हप्ता बऱ्याच ताईंना भेटला नाही. तो त्यांना भेटायला पाहिजे. ई-के-वाय-सी जी अपडेट करायला त्यांना चान्स ऑनलाईन भेटायला पाहिजे. कारण घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींना या ठिकाणी अंगणवाडी सेविका चेक करायला खूप वेळ जात आहे आणि परत त्यांचा 19वा हप्ता या ठिकाणी मिस होईल, हे मी त्यांना सांगितलं होतं. त्याच्यानंतर 12वा, 13वा, 14वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना 26 लाख लाडक्या ताईंना भेटला नाहीये. मग तो हप्ता पण या ठिकाणी टाकायला पाहिजे. अशा भरपूर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि हा प्रश्न फक्त दादांनी सोडवला असता, हे पण मला मनापासून वाटतंय. दादांनी जर हे प्रश्न दादांनी खरं सांगतो लाडक्या ताईंनो, कारण दादा बोलले, की "अरे ती ताई 100% त्यांना ते काम करावंच लागलं असतं." एक कोणता प्रश्न होता तुम्हाला ते मी सांगतो लाडक्या ताईंनो. सगळ्या लाडक्या ताईंची ई-के-वाय-सी झाली. सर्व लाडक्या ताईंची ई-के-वाय-सी झाली. ज्यांना पती नाहीयेत, ज्यांचे पती निधन पावले, ज्यांचे वडील निधन पावलेत, पतीपासून त्यांचा तलाक झाला, हे सगळ्या लाडक्या त्यांची ई-के-वाय-सी झाली. ज्यांचे पती आहेत, वडील आहेत, त्यांची पण ई-के-वाय-सी सगळ्यांची झाली. पण एक असा प्रश्न राहिला होता, की ज्यांचे पती त्यांना नांदवत नाहीत, त्यांना त्यांचा आधार कार्ड नंबर देत नाहीत, त्यांना त्यांचा ओ-टी-पी देत नाहीत. अशा लाडक्या त्यांनी ई-के-वाय-सी अजून पण झाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या ताई अशा आहेत त्यांचे वडील त्यांच्यासोबत राहत नाहीत. त्यांना ते आधार कार्ड नंबर देत नाहीत, ओ-टी-पी देत नाहीत. मग अशा लाडक्या बहिणींची अजूनही के-वाय-सी झाली नाही. आता सोबत राहत नाही त्याचा अर्थ त्यांना मृत्यूपत्र पण जोडता येत नाही, डेथ सर्टिफिकेट जोडता येत नाही. कारण ते हयात आहेत, त्यांचे वडील असतील, पती असतील, हयात आहेत, ते जिवंत आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे ते जे त्यांचे पती किंवा वडील पती असतील, तर त्यांचा तलाक पण झालेला नाहीये. कारण की असं गावाकडे आपण सगळीकडे बघितलं असेल, की महिलेपासून लांब राहतात, पण त्याचं असं काही पूर्ण डायव्होर्स वगैरे, तलाक वगैरे असं काही होत नाही पण पूर्ण गोष्टी. म्हणजे त्यांच्याकडे न्यायालयाची कागदपत्र पण नाहीयेत. सरळ-सरळ जर बघितलं, तर त्यांना कोणतीच डॉक्युमेंट जोडता येत नाहीये. ना आधार कार्डचा ओ-टी-पी देत नाही. अशा लाडक्या बहिणीसाठी पण मी हा प्रश्न उचलला होता, की अजितदादा मी ज्यावेळेस त्यांना भेटलो असतो ह्या आठवड्यात परत सांगतो मी
एवढं हे नाही करणार. पी ए त्यांच्या डायरेक्ट पर्सनल पीएंना चर्चा करून आमचं हे पण झालं होतं की ह्या लवकरात लवकर तुम्हाला आपली भेट होणार आहे दादांसोबत. तर त्यावेळेस मी हा सगळा मुद्दा त्यांना सांगणार होतो की असं असं केवायसी वगैरे होत नाही लाडके त्यांची, असे असे मुद्दे मागचे अडकले, त्यांना ते भेटायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी त्यांना मी सांगणार होतो. तर आता ह्यावर एकच उपाय करणार होते ते आपल्या म्हणजे दादा. ते दादा नाही आहेत, तर खूप खंत म्हणजे कालपासून माझं तर म्हणजे मीच सोडा, म्हणजे असं नाही की मी खूप कोणी आहे मोठा. सगळा महाराष्ट्र म्हणजे सगळा महाराष्ट्र थांबलाय. पूर्ण महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्र थांबलाय. आणि योगायोग पण बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं वय, त्यांचं म्हणजे किती 66 वय, 6 काहीतरी 6 महिने 6 दिवस म्हणजे सगळं 6-6 त्यांच्या प्रवासामध्ये पण 6च लोकं. म्हणजे किती असा की 6 आकडा पूर्ण म्हणजे त्यांचे आहे. म्हणजे काय असेल ते माहीत नाही. पण हे सगळं अशा स्वरूपात हे झालं. 6 वेळेस उपमुख्यमंत्री होते. म्हणजे हे सगळा तुमचा जो आकडा होता, तो अनलकी त्यांना ठरला. आणि यावेळेस आता बघा, तर तेच सगळ्यांना एक विनंती आहे, की आता तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आल्यात की ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अंगणवाडी सेविका आता, कारण की पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा लाडके बहिणींनो, ज्यांना 17वा-18वा हप्ता भेटला नाहीये, त्यांना काय झालेलं माहिती आहे, वरून आता आदेश आलेले आहेत. आदेश म्हणजे अंगणवाडी सेविकांना आदेश आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या जिल्हा अधिकाऱ्याकडे किंवा जे महिला व बालविकास विभाग अधिकारी असतात, त्यांचं कार्यालय असेल, त्यांना त्या लिस्ट पण आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार लिस्ट आल्यात. जिल्ह्यानुसार त्या तालुक्याला लिस्ट जाणार. तालुक्यानुसार गावाकडपर्यंत त्या पोहोचल्यात. म्हणजे अंगणवाडी सेविकापर्यंत पण त्या पोहोचल्या असतील. आता बघा, काल आणि आज असं हे झाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्र बंद आहे. म्हणजे बंदच आपण म्हणू शकतो. कोणाला काम करण्याचं पण असं हे होत नाही की काय नेमकं झालंय म्हणून. त्याच्यामुळे ह्या 1-2 दिवसामध्ये तरी शक्यता नाही. पण सोमवारपासून जर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी जर कुणी आल्या, तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. किंवा किंवा हे कालच्या अगोदर म्हणजे 1-2 दिवसापूर्वी कुणाच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का? तुमची तपासणी केली आहे का? कोणी असेल महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या गावामध्ये तुम्ही राहत असाल, तर तुमच्याकडे तपासणी झाली आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे बघा. कारण की याद्या आलेल्या आहेत आणि ह्या याद्या अपडेट आता करणं चालू आहे. आता त्याला वेळ भरपूर लागणार आहे. परत सांगतो लाडक्यांनो, वेळ भरपूर लागणार आहे. कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना एक जवळजवळ 22 ते 24 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी तपासणी होणार आहे. हे मोठा आकडा आहे. आणि घरोघरी जाऊन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की शक्य नाही. खूप म्हणजे 1-2 महिने कमीत कमी त्याच्यामध्ये जाणार आहेत. 2 महिन्याचा कालावधी, याच्यामध्ये मोठा हा कालावधी लागणार आहे. तर याच्यामध्ये आपला हा हप्ता जो असणार आहे, 19वा हप्ता भेटणार आहे का? कधी भेटणार आहे? तारीख काय असणार आहे? हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघावं लागणार आहे. नंतर 19वा हप्ता जर भेटला, तर ह्या मग बाकीचे जे पडताळण्या लाडके त्यांचे चालू आहे, त्यांना तो भेटणार का? हे पण आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर जर पुढे ते पडताळणीमध्ये त्या जर योग्य ठरल्या, म्हणजे पात्र ठरल्या, तर त्या लाडक्या ताईंना मग ते हे 17वा, 18वा, 19वा हप्ता भेटणार का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाडक्या ताईंना चेक कराव्या लागणार आहेत. तर त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना एक विनंती आहे, तर तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आल्या, तर कमेंट बॉक्समधून तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि आल्या होत्या म्हणून सांगायचं आहे. तुमच्या शेजारी पाजारी कोणी आले असेल ते पण सांगा. तर परत एकदा आपल्या लाडक्या दादांना माझ्यातर्फे, ह्या गुरुदादातर्फे आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणीतर्फे पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यांना पुढे त्यांचं आत्म्यात शांती लाभो यासाठी खूप 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 धन्यवाद. ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो.